कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐश्वर्या, आज अचानक ही अस्मी येऊन काहीही बोलते आणि तिचं तू ऐकून वाटेल ते बोलते सावलीला। आई मला माफ करा, पण सावलीवर माझा पूर्ण विश्वास आहे। मला माणसं कळत नसतील, पण त्यांच्यातला खरेपणा कळतो मला, आणि तोच खरेपणा मला सावलीच्या डोळ्यात दिसतो। आई, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। सावली कायम या घराचा आणि सारंगच्या भल्याचाच विचार करते। सारंगचं आयुष्य चांगलं होण्यासाठी तिने स्वतःचा जीव पण धोक्यात घातलाय। मी बघितलं आई। तो आता या मुलीसाठी तू स्तुती सुमन उधळतेस, हेच काही दिवसांपूर्वी हिच्यासाठी बोलत होतीस, आठवत नाही का तुला? आपल्याला माणसं ओळखता येत नाहीत, कोण बंद ठेवायचं आता बस। नाही, मला आता कोणाकडनं काहीच ऐकायचं नाही। हाय, या आत्ता या क्षणी एक व्यक्ती अशी आहे जिला सावली नीट माहिती आहे, भैरवीजी। मला त्यांच्या तोंडून ऐकायचंय ही मुलगी कशी येते। भैरवीजी, प्लीज खरं सांगा, आमच्या घराण्याचा प्रश्न आहे। ऑफकोर्स सगळं काही स्पष्ट स्पष्ट सांगायलाच हवंय। मी एक कलाकार आहे, कला क्षेत्रात अनेक वर्षांपासून वावरते, आणि एक कलाकार हा कधीही तुझा भाव करत नसतो। मेहेंदळे कुटुंब जरी माझ्यासाठी कितीही महत्वाचं असलं तरी तितकंच भागवत कुटुंबही माझ्यासाठी महत्वाचं आहे। महत्वाचं आहे म्हणण्यापेक्षा मी गेले कित्येक वर्ष सावलीच्या कुटुंबाला ओळखते। अगदी साधी सरळ नाकाच्या सरळ रेषेत चालणारी, पांडुरंगावर निस्सीम भक्ती करणारी माणसं आहेत ही। असंच मला वाटत होतं आजपर्यंत। हो, सावली आणि सारंगच्या लग्नापर्यंत असंच वाटत होतं मला। लग्न झालं म्हणण्यापेक्षा जेव्हा सावलीने चक्क सारंगशी लग्न करण्या इतपत मजल गाठली ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली। हे असं होऊच कसं शकतं, असा मी सुद्धा सतत वारंवार विचार करायला लागले। आणि मग खूप विचार केल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, आणि ते म्हणजे परिस्थिती। परिस्थिती माणसाकडनं काहीही करून घेऊ शकते। तेच कदाचित सावलीने केलं असावं। ज्या सावलीला मी लहानाचं मोठं होताना बघितलंय ना, ती ही सावली नाही। ही माझी सावली नाही। तरी माझं हे मत माझं स्वतःचं मत आहे, वैयक्तिक। ते मी स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांसमोर मांडलंय, कारण मला मनापासून असं वाटतं की माझ्या एका मतामुळे सारंगचं किंवा माझ्या मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, तिच्या कुटुंबाचं नुकसान होऊ नये, म्हणून मी हे मत स्पष्टपणे तुम्हा सगळ्यांपुढे मांडलंय। शेवटी निर्णय काय घ्यायचा आहे तुम्हा मेहेंदळे कुटुंबियांवर सोपवते, कारण हा कम्प्लिटली तुमचा पर्सनल मॅटर आहे। तेव्हा मी यात फार इंटरफेअर करू इच्छित नाही, आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांची रजा घेते। चल तारा।
प्रत्येक वेळी गोष्टी आपल्याला दिसतात तशा नसतात. कधीतरी त्या खूप वेगळ्या पद्धतीत आपल्या समोर येतात. आज आता फक्त ही अस्मी काहीतरी बोलते किंवा भैरवीजी काहीतरी बोलल्या म्हणून ते सत्यच आहे असं नाहीये. म्हणूनच मी हात जोडून विनंती करते, प्लीज खऱ्या खोट्याची शहानिशा करा. हो, शहानिशा तर झालीच पाहिजे, पण त्याआधी मी भोगलेले कष्ट, मी सोसलेले हाल तेही बघा प्लीज. अहो, जिवंतपणे मरण यातना सहन केल्यात मी, तेही फक्त आणि फक्त सारंगसाठी, माझं त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठी. पण आता नाही, आता मी आणखी वाट नाही बघू शकत. काही करून मला माझं प्रेम मिळायलाच हवं. तिलोत्तमा मॅडम, तुम्हीच सांगा कसा न्याय करायचा आता. अस्मी, तू सुखरूप आहेस हे बघून बरं वाटलं. जे काय तुझ्यासोबत घडलं त्याची कल्पना नव्हती मला. पण मनापासून सांगतो, मला आता तुझ्यावर विश्वास नाहीये. जी व्यक्ती पैशांसाठी प्रेमाचं नाटक करू शकते, ती व्यक्ती पैशांसाठी काहीही करू शकते. सारंग, काय बोलतोयस तू? मला माफ कर. मला मान्य आहे, मी पैशासाठी हे सगळं केलं. माझ्यावर परिस्थितीच तशी होती, माझी फार अडचण होती म्हणून मी केलं. पण जेव्हापासून तुला भेटले ना, मी खरंच तुझ्या प्रेमात पडले. त्या जगात मला टांबून ठेवलं होतं ना, तेव्हा मी फक्त आणि फक्त तुझा विचार करत होते. मग त्यानंतर कशी बशी तिथून पळाले आणि सरळ इथे येऊन पोहोचले. मी एवढे कष्ट फक्त तुझ्यासाठी सहन केले. प्लीज. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.